सगळ्यात प्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवीन कारबद्दल. खूप भारी वाटलं. एक नवीन लक्ष्मी येते, पण ह्याच्यापासून सांभाळून जा, नाही तर ह्याला पण काहीतरी घेऊन द्या. आम्हाला काय काय सांगतोय कॉलेजमध्ये घेऊन जाणार, पण खूप भारी वाटलं. आता ऑलमोस्ट सगळे आलेले आहेत, जास्त काय पब्लिक येणार नाही, कारण भाऊंनी काय मोजक्याच लोकांना त्यांचे जे मेंबर आहेत त्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे. तर एक खास व्यक्ती येणार आहे, तर ती आता त्याची वाट आम्ही बघतोय. मिस्टर नितीन पास्टे भेट झाली, नाही तर एवढी वर्ष आम्ही आपले ह्याच्या स्क्रीनवर बघायचो. हां, नाही मला आत्ताच बोलले की म्हटलं ते नितीन पण येणार आहे. म्हटलं बरं झालं येऊ दे, नाही तशी योगायोग कधी येणार नव्हता, तर आता आला. बघा थोडंसं काय पुढे आलो, कडक जाम. हे आहे मुंबईचं ट्रॅफिक. कसे ट्रॅव्हल करत असतील ना हे, जे डेली करतात, रोज अपडाऊन करतात, ऑफिसमध्ये गाडी घेऊन जातात, बाईक घेऊन जातात, ते कसे बाबा करत असतील रे बाबा बाबा. खरोखर संध्याकाळची हवा हालत टाईट होत असेल इकडे. माझी तर टाईटच होणार वाटतं रिटर्न येताना. बघ रायडा म्हणजे विषय संपला. भाई खोलून बघ ना लगेच हवं तर. असं नसतं भाई, आमचं ठरलेलं. आम्हाला जो पार्टी देईल त्याला चांगली वेळ वस्तू द्यायची, की लाईफ टाईम लक्षात राहील अशी. हो झालं ना. अजून कोण यायचे आहेत का नाही ना? डन. हो ते हे द्या. बंदूक कुठे आपले? बंदूक. हा मग बंदूक आणलं, उडवला पाहिजे ना. चला गणपती बाप्पा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसानंतर मी चाललो आहे कुर्ला फोनिक्स मॉलच्या इथे. का ते तुम्हाला सांगतो, कारण आज मी हाफ डे घेतला आहे. हाफ डे घेऊन मी थोडं पुढे आलो आणि म्हटलं बाईक साईडला लावू आणि आपल्या व्लॉगला चालू करू. मला आज ब्लॉग बनवायचा नव्हता, पण त्याचं कारण पण वेगळं आहे. कारण असं आहे की आज माझा एक मित्र आहे, म्हणजे वयाने मोठा आहे पण तो माझ्या मित्रासारखा आहे आणि यूट्यूब फॅमिलीतला एक मेंबर आहे. 2 वर्ष झाली आमच्या ओळखीला. तर आज त्यांच्या नवीन कारची डिलिव्हरी आहे. तर मला त्याने 2-3 वेळा कॉल केला. आपला एक ग्रुप आहे त्याच्यावर पण त्याने इन्व्हिटेशन दिलेलं आहे. आता किती लोक येतील काय माहीत नाही, पण मी म्हटलं ठीक आहे चला, जवळ आहे ऑफिसमधून, म्हटलं थोडं परमिशन घेऊ मॅनेजरची आणि म्हटलं हाफ डे घेऊन निघू. तर आता मी हाफ डे घेतला आहे, निघालो आहे. गरम होतं आहे, ऊन. रेनकोट ठेवला आहे बॅगमध्ये. मला वाटलं पाऊस येईल, पण पाऊस काय येत नाही आहे, म्हणून मी रेनकोट काय घातला नाही आहे. त्यामुळे म्हटलं तो आनंदाचा क्षण तुमच्यासोबत शेअर करू, त्यासाठी म्हटलं व्लॉग बनवू. तर आता व्लॉग स्टार्ट केला आहे. पहिलं पोचू, कारण 4चं टायमिंग दिलेलं आहे. पाऊस नाही आहे तोपर्यंत आपण त्या ठिकाणी पोचू आणि तिकडे जाऊन आपण बघू कार कोणती आहे, कुठला शोरूम आहे आणि कुठले. कारण मी पहिल्यांदाच चाललो ह्या साईडला, खूप पहिल्यांदाच नाही, खूप वर्षानंतर चाललो ह्या साईडला. तर बाईक घेऊन मी तर मोस्टली मुंबई साईडला जात नाही आहे. त्यामुळे आज आपलं मुंबईचं ट्रॅफिक पण दिसणार किती असतं आणि येताना पण. त्यामुळे आता न वेळ घालवता निघूया. चलो. आता इथून मला अजून 35 मिनटं लागतील पोचायला फोनिक्स मॉलच्या इथे. आता ना मुद्दाम म्हणून मी रेनकोट घातला नाही आहे, कारण का सकाळी माझा पोपट झाला. कारण सकाळी घरातून निघताना एवढा अंधार केलेला, काळोख केलेला पावसाने, की असं वाटतं की आता पाऊस एवढा कोसळेल. पण बरोबर रेनकोट घातला, 3-4 किलोमीटर पुढे गेलो आणि पाऊस बंद आणि ऊन. एवढा घामाने मेलो, म्हणजे पावसापेक्षा त्या घामाने भिजलो अर्धा. आणि शेवटी काय होतं, मग थांबून परत रेनकोट काढायला म्हणजे कंटाळा येतो. कारण का एक तर आपले शूज घातलेले असतात, त्यामुळे ते पॅन्ट काढण्यात ना हालत खराब होते. त्यामुळे आता म्हटलं मरू दे, आता डायरेक्ट ऑफिसला गेल्यानंतर रेनकोट काढायचा. त्यामुळे आज मुद्दाम म्हणून मी आता घातला नाही रेनकोट. त्यामुळे पाऊस आता काही दिसत नाही आहे. पावसाच्या अगोदर आपण पोचू तिकडे. आता आपली किती मंडळी, काय कोण येतं काय माहीत नाही, आपल्याला तिकडे गेल्यानंतर समजेल. पण खूप दिवसानंतर बाईक बाहेर काढली, कारण बाईक बिचारी उभीच आहे. काही कारणास्तव आपल्याला बाहेर पडता येत नाही आहे, तुमच्यासोबत व्लॉग शेअर करता येत नाही आहेत. काही अशी फॅमिली प्रॉब्लेम असे असतात ना काही की ते अचानक येतात, न कळता, आपण तो विचार पण करत नाही, असे प्रॉब्लेम येतात. पण त्याला काय सामोरी तर गेलं पाहिजे. काही दिवसाचा प्रश्न आहे, होऊन जाईल सॉल्व, बघू. बाकी तर अधूनमधून आपण भेटत राहू, हे तर निश्चित आहे. बाकी तुमची लाईफ कशी चालली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आज मी चाललो आहे ना, तो माणूस खूप वयाने मोठा आहे, पण त्याला राईडची एवढी आवड आहे, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. माझ्यासोबत खूप वेळा राईड केलेली आहे, तर तुम्हाला समजेल तो माणूस कोण आहे. माझ्यासोबत भरपूर वेळा आले आहेत ते राईडला.
तर आज त्यांचा आनंद म्हणजे खूप मोठा आनंद असेल. कारण आपण जेव्हा नवीन बाईक म्हणा, नवीन कार म्हणा, जे पण आपण वाहन घेतो ना, तो दिवस खूप खास असतो आपल्यासाठी. कारण एक लक्ष्मी येते आपल्या घरात आणि ती लक्ष्मीसारखीच जपली पाहिजे त्या वाहनाला. ती बाईक असेल, कार असेल, काही असेल, भले ते किती किमतीचे पण असू दे. मग त्याला घेतल्यानंतर आपण एवढं जीवापाड जपायचं ना त्याला, तर ते काय सांगायलाच नको. जे बायकर्स लवर आहेत, जे कार लवर्स आहेत, त्यांना सांगायची गरजच नाही. कारण आपण काय एवढे महागड्या गाड्या घेतो, EMIवर घेतो. प्लस आता मी तर EMIवर, हप्त्यावर, कर्जावर घेतली आहे बाईक. पण आज तिला एवढी जपतो ना मी, की कधी घाण दिसली तर पहिलं वॉश करायचं. वॉशिंग सेंटर नाही, पण आपल्याकडे खूप ऑप्शन आहेत. आता आपण घरात पण वॉश करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्या बाईकची काळजी घेतली तर छान दिसायला छान दिसते. बाईकवर बसून जेव्हा राईड करतो तेव्हा पण छान दिसते ना. बघा ना, आता मला वॉश करायची आहे कधी, मोस्टली मी शनिवार रविवार चाललो आहे मस्तपैकी राईडला, म्हणजे माझ्या मित्राच्या गावी. तेव्हा त्याच्या अगोदर थोडी वॉश करून चैन लूप वगैरे करायचं आहे. पण आता चैन मला खूप जपायचं आहे. आताच नवीन टाकले, त्यामुळे 15-16 हजार परत चालली पाहिजे गाडी. कारण आता आपले मोठे ट्रिप तर होणार नाही, राईड होणार नाही. गणपतीला गावी जाऊ किंवा जानेवारीमध्ये एक राईड होईल. आणि मग मे-जूनमध्ये असा मोठा राईडचा एक प्लॅन चाललेला आहे, जसा लडाखचा गेला तसा. आता मला येताना ना ट्रॅफिक जाम भेटेल, 100% भेटेल ट्रॅफिक. बघा, थोडंसं काय पुढे आलो, कडक जाम. हे आहे मुंबईचं ट्रॅफिक. कसे ट्रॅव्हल करत असतील ना हे, जे डेली करतात, रोज अपडाऊन करतात, ऑफिसमध्ये गाडी घेऊन जातात, बाईक घेऊन जातात, कसे बाबा करत असतील रे बाबा. खरोखर संध्याकाळची हालत टाईट होत असेल इकडे. माझी तर टाईटच होणार वाटतं रिटर्न येताना. लवकर निघालं पाहिजे फटाफट. हां, अच्छा, सिग्नल आहे पुढे. आपले हे बसवाले असे दाबतात ना जबरदस्त, त्यांच्यापासून थोडं सांभाळून जावं लागतं. घाटकोपर बघ कसा. घाटकोपरला आलो बाबा, घाटकोपर खूप दिवसानंतर. मला वाटतं हे घाटकोपर विद्याविहार करत आपण पोचणार कुर्ल्याला. कुर्ल्या फिनिक्स मॉल आहे की फोनिक्स मॉल. काही लोक फोनिक्स बोलतात, काय समजत नाही काय विषय आहे. गणपती बाप्पा बघा, आता ओढ बाप्पाची फक्त. हो. पण मुंबईच्या ठिकाणी जर ना डेलीसाठी म्हणा किंवा ऑफिसमध्ये जाऊन येऊन जर आपल्याला डेलीसाठी बाय रोड जर करायचं असेल ना, तर स्कूटर बेस्ट आहे. हे बाईक नाही परवडत. आता मी आपला कधीतरी बाहेर काढतो म्हणून ठीक आहे, पण डेलीसाठी स्कूटरच बेस्ट आहे एवढ्या ट्रॅफिक आणि एवढ्या गर्दीमध्ये. कारण हा बाईकचा ना लय कंटाळा येतो कधी खूप. घेर शिफ्ट करायला खूप कंटाळा येतो. बघा आता हे बघा, हे दोघं जण कसे मंद आहेत बघा. हे गप्पा मारत चालले आहेत आणि त्याच्या मागून हे सगळं अडकलं. असे बाबूराव एक असतात. तेव्हा मी लहान असताना जेव्हा यायचो मुंबईत ना, तेव्हा एवढी ही पब्लिक बघायचो. मला विचार आहे, म्हणजे मी एकदम विचारात यायचो की बाबा ही पब्लिक रात्री राहते कुठे. एवढं सगळं पब्लिक, एवढे गाड्या, बाबा. मग रात्री एकदम सन्नाटा. मग रात्री जातात कुठे पब्लिक. एवढी मोठी पब्लिक, एवढी गर्दी असलेली भरलेली मुंबई, रात्री लोक राहतात कुठे. म्हणजे विचार करा की लोक कशी पण राहतात. म्हणजे काही लोक तर फुटपाथवर एवढ्या झोपतात. जे विचार करा, अजून पण किती फ्लॅट, किती टॉवर, किती चाळी असले तरी लोकांना कमीच पडत आहेत. एवढं पब्लिक मुंबईमध्ये आहे आपल्या. बघा, मॅप लावला नाही म्हणून असा गोंधळ झाला. मॉल राहायला मागे, मी पुढे आलो. बोलता कारण मी कधी आलो नाही ना या साईडला. एकदा आलेलो खूप वर्षापूर्वी, त्यामुळे मी आता आलो ना. मला विचारावं लागेल गेट नंबर विचारावा लागेल. गेट नंबर 4. आई कुठे, हा दुसरा गेट नंबर आहे. ओके, तिसरा, चौथा. खूप मागे गेला. मग चुकलं तर रॉंग साईडने आलं पाहिजे होतं मला. नको, जाऊ दे, रॉंग साईडने नको. युटर्न घेऊन आलो. थोडंसं 10 मिनटं लेट होईल, पण कायद्यात जाऊ आपण. कायद्यात राहू तर फायद्यात राहू. ठीक आहे, चांगला पोचलो मी. मला वाटतं 15-20-25 मिनटात पोचलो मी. 4 नंबर गेट. 4 नंबर गेट. ओके.
गेट नंबर 4. पार्किंग कुठे आहे? टू व्हीलरची पार्किंग. टू व्हीलर पार्किंग मॉलमध्ये यायचा हा एक कंटाळा आहे. पार्किंग साली भेटत नाही कुठे. चलो जो होगा देखा जाएगा. पार्किंगला इथे लावली बाईक, कारण पार्किंग कुठे काय भेटत नाही आहे. इथे दिसले 2-3 बाईक लागलेले आहेत. म्हटलं आपण इथेच लावू. चला, तसं आपली कोण हलवणार नाही बाईक, टेन्शन नाही. ये मारुति का ये किधर है शोरूम? नहीं वो जाएगा गाड़ी. अच्छा, लेफ्ट साइड में है क्या उधर? ओके, थँक यू सो मच काका, एक नंबर काम केलात माझं. जर शोरूमच्या सर्व समोर गेली तर टेन्शन नाही ना, डोळ्यासमोर जाईल आपल्या बाईक. ओके, हे बघा FHOENEX. कुठे आहे मारुतीचं? मारुती कार, मारुती शोरूम. कॅमेरा कसा वाकडा जातो त्यामुळे अँगल असा सरळ येत नाही आहे. शोरूममध्ये आल्यानंतर पहिल्यांदा ना गरमागरम कॉफी घेतली. का माहिती आहे, मगापासून काहीतरी वेगळाच चालू आहे. एकदम सर्दीसारखं झालं आहे, हातपाय दुखत आहेत. आणि आपले जे भाऊ आले त्यांचा पण सेम प्रॉब्लेम झाला आहे. 2 दिवस सुट्टीवर होते, माहीत नाही, भीती वाटते स्वाईन फ्लूचा साथ आलेली आहे. त्यामुळे एकदम अचानक ना माझ्या आत्ताच जस्ट म्हणजे मला तर ऑफिसमधून निघालो आणि निघाल्यानंतर बाईकवरच माझं चालू झालं एकदम असा घसा बिसा सर्दीसारखं व्हायला लागलं. आल्या पहिले आधी कॉफी पिऊ, बाकी म्हटलं आपल्या कार मालकाला नंतर भेटू आणि कार पण नंतर बघू. म्हटलं गरमागरम कॉफी भाऊनी की आल्यानंतर घेतली असेल. भाऊंना थोडीशी 5-10 मिनटं झाली असेल पोचल्यावर. 5 मिनटं तुमच्या आधी आलो बाहेर. कारण अजून काही मंडळी यायची आहेत, त्यांची मित्रमंडळी. तर मला वाटतं एक 5-5:30 वाजतील मला इथे, आणि इथून मग निघायचं आहे डायरेक्ट घरी. गरमागरम कॉफी पिऊ पहिली आणि नंतर आपण मालकांची भेट घेऊ. भाऊ, सगळ्यात प्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नवीन कारबद्दल. खूप भारी वाटलं. एक नवीन लक्ष्मी येते, पण ह्याच्यापासून सांभाळून जा, नाही तर ह्याला पण काहीतरी एक घेऊन द्या. आम्हाला काय काय सांगतोय कॉलेजमध्ये घेऊन जाणार, पण खूप भारी वाटलं. आता ऑलमोस्ट सगळे आलेले आहेत, जास्त काय पब्लिक येणार नाहीत, कारण भाऊंनी काय मोजक्याच लोकांना त्यांचे जे मेंबर आहेत त्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे. त्यापैकी एक खास व्यक्ती येणार आहे, तर ती आता त्याची वाट आम्ही बघतोय. तर बघू आता कधी येते. हां, 2 आहेत. 2 आहेत? अरे बापरे, म्हणजे आज 2 कोण? नाही, अजून मित्र आहेत राजेश भाऊंचे. आपल्या ग्रुपमध्ये पण होतं, पण बरीच लोक सगळी वर्किंग असल्यामुळे आले नाही. पण खूप भारी वाटलं. असंच कोणीतरी नवीन, आम्हाला कारमध्ये तेवढा काय नॉलेज नाही आहे, पण म्हटलं मी पहिल्यांदाच आलो अशा या इव्हेंटला. आपल्या इकडे गोखले सर पण आलेले आहेत आणि आपले निखिल भाऊंनी तर हजेरी पहिलीच लावली. आता असं आहे, एवढ्यात तर कार तुम्हाला दाखवणार नाही कोणती आहे, कारण तिला आता सजवत आहे सध्या. आणि अजून एक कारची डिलिव्हरी ती झाल्यानंतर आपली दिसणार. म्हणून म्हटलं सध्या आम्ही बसू, कॉफी प्लॅटफॉर्मवर येणार, कॉफी चहा पिऊ, त्यानंतर तुम्हाला भेटतो आम्ही. पण अजून 1-2 मंडळी यायची आहेत. हां, आपल्याला काही नाही. 4 किती वाजले आता? ठीक आहे ना, 4-4:15 वाजले. मस्त की कार घेतली की पहिले अक्कलकोटला जावा स्वामींच्या दर्शनासाठी, फॅमिलीला घेऊन. मॅडम आले असते तर बरं झालं असतं. हां, ह्याला पण घेऊन जावा आणि ह्याला देऊ नका चालवायला अजिबात. मला सांगत होता मग मी चालवणार थोडी, बघणार, नाही तर कॉलेजमध्ये घेऊन जाणार सांगत होता. नाही तू घे ना, तू पण मोठाला, तू पण घे ना. काय हो, त्याला बोलते तू पण स्वप्न बघ, तू पण मेहनत घे पप्पांसारखी. पप्पाने आज मेहनत घेऊन इथपर्यंत पोचले, पण तुला पण मेहनत घ्यायची आहे त्याच्यासाठी, बरोबर ना? आज आमचं पण स्वप्न आहे की बाबा एक आपल्यासाठी आम्हाला एक कार पाहिजे, की माझं पण स्वप्न आहे. पण आमचा प्रॉब्लेम हा झाला आहे, आमचे हप्ते संपत नाही अजून KTMचे. त्याच्यामुळे आम्ही थांबलो. पण कार घ्यायला प्रॉब्लेम हा नाही, कार घेण्यासाठी पार्किंग महत्त्वाची आहे आणि आपल्याकडे पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे. आमची बाईक कशी जाताना सोसायटीत नाके नऊ येते, त्यामुळे कारच्या फंदात आपली बाईक बेस्ट आहे. बाईकवर बसा, निघा. 15 ऑगस्टला यायचं आता राईडला. हा काय भाऊ,
5 वाजले, माणसं कुठे आहेत तुमचे? आम्ही 4 वाजता टच मॅनेजरला बोललो, म्हटलं खास माणसाच्या कारची डिलिव्हरी आहे, म्हटलं लवकर सोड. म्हणून मी बरोबर 4 वाजून 5 मिनिटांनी टच झालो. पण त्यांची अजून कोण आपले खास माणसं आली नाही आहेत. म्हणजे आम्हाला परत डोंबिवलीला जायचं आहे. भाऊ आम्ही डोंबिवलीचे आहे, तुम्ही मुंबईचे आहात काय भाऊ? त्या साहेबांनी बाईक नाही आणली आहे, तर पण ते त्यांचं ठीक आहे, ओला करून जातील. मी बाईक आणली म्हणजे मला जाम ट्रॅफिक भेटेल. हे साहेब सॉरी हे ठाकूर सर आलेले आहेत. मला वाटतं माझ्या ब्लॉगमध्ये दुसऱ्यांदा असतील. होय नक्कीच. फक्त त्यांना अजून एकदा बाईकवर मी कधी बघितलं नाही चालवताना, ते बघायचं आहे. आता 15 ऑगस्टला ही पब्लिक आली असती, पण आपले काय वन डे आहे, त्यामुळे ही पास्टे सरांच्या राईडला जॉईन होणार आहेत. कारण त्यांचं वन नाईट स्टेचं आहे. आपलं वन नाईट कोलाड म्हणजे काय टेंट कॅम्पिंग आहे का? पाण्यामध्ये ते बोटी. अच्छा कोलाडला, ओके. पण लय आपलं प्रज्वल पण चाललंय मोंडकर पण ते तिकडे लय क्राऊड असतं भाऊ. क्राऊड ह्यांनी जे घेतलं ते थोडं साईडला आहे. मी सांगू या इकडे. हो हे काय इथून आहे रायडा. काय घेतलंस? तुला काय घ्यायचं? 50% मला हे घ्या ना. म्हटलं तोपर्यंत रायडामध्ये जाऊ, डिस्काउंट चालू आहे. किती आहे? 10%. 1400 रुपयाला भेटतोय. कुठलं हे? 1400. तुला कशाला पाहिजे कारमध्ये बसणार? आणि काय हो आता कारमध्ये बसणार कशाला? बाईकचं हे बघ, आम्ही बघतो ना, आम्हाला पाहिजे. 50% मध्ये आहे. तुमची गाडी पण आहे. ही पण 50% आहे. मी उडवताना फोटो आहे बघा वरती. रेनकोट आहे माझ्याकडे रायडाचा, गेल्या वर्षी घेतलेला, पण आता साला पाणी जातं त्याच्यातून. मला वाटतं ह्या रेनकोटची 1 वर्षच असेल लाईफ ना? 1 वर्षात लाईफ असेल. 6 महिने ना? गॉगल कुठे आहे? इथले गॉगल अच्छा हे वाले ना? हे 50% हे शूज पण 50% आहे बघ. मी हे डिकेथलॉन मध्ये घेतलं ना भाऊ, मी लडाखला जाताना. तुमच्या गाडी उडवताना फोटो लावले तिथं. हा अरे सेमच आहे माझी. परवा येताना बूट घाला ते कुठचे? रायडिंगचे. अरे मी ती घालत नाही, कंटाळतो मला. मी त्याच्यामुळे हे घातले त्याच्यासाठी. त्याच्यामुळे मी वुडलँडचे घेतले. मग ते पावसा मग काय घालणार मग तुम्ही? माझे आहेत ना दुसरे शूज. आहेत ना? एंट्रन्स तुझ्या बाहेर द्या. 390 आहे पण ती 250 नाही आहे. छान आहे पण हे कलेक्शन छान आहेत, म्हणजे आहेत ओके. पार्किंग मध्ये आल्या. बूट पण छान आहे. तुला काय घ्यायचं आहे? आता काय नाही, मला ना रेनकोट बघायचं होतं. रेनकोट साला पाणी जातं माझ्या रेनकोट मधून आता. पंचो घेतले. हा पोंचो सगळ्यात बेस्ट. मिस्टर नितीन पास्टे भेट झाली, नाही तर एवढी वर्ष आम्ही आपले ह्याच्या स्क्रीनवर बघायचो. हा नाही मला आत्ताच बोलले की म्हटलं ते नितीन पण येणार आहे. म्हटलं बरं झालं येऊ दे, नाही तशी योगायोग कधी येणार नव्हता, तर आता आला. राजेश गुरके साहेबांना हा आणि डीजे आदित्य. आम्ही 4 वाजताच बोललो. आम्हाला बोलले 4 वाजता टच व्हा, लवकर जायचं. म्हटलं ठीक आहे. कुठे लावली गाडी? बेसमेंटला. बाकी लडाख ट्रिप एकदम भारी. अजून ब्लॉगच संपत नाही. येऊन 1.5 महिना झाला ते तर आहेच, तरी आपले ब्लॉग चालूच आहेत. संपतील आता थोड्या दिवसात. रिटर्नचे पण असतील ना? ठीक आहे, झालं. एकदा स्वप्न होतं ते झालं. आमचं पण खूप, आम्ही दिवस रात्र बाईकच चालवत होतो तिकडे. एवढ्या हालत टाईट झाली आमची. आणि एक वेगळा अनुभव आहे. हां ते तर आहेच. बाहेर गेल्यानंतर कळतं आपल्याला की काय आहे बाहेर आणि काय राईड केली स्वप्न पाहिजे. बघतो हां ते अस्तित्वात जेव्हा सरळ डोळ्यांनी बघतो ते वेगळं मजा वेगळी. ते जा पप्पांना बोलव, बाबा आम्हाला जायचं आहे. डोंबिवलीचे आहेत आम्ही, गावाखेड्यात राहतो माणसं आम्ही. तुमचं काय मुंबईत राहता तुम्ही? साहेबांना बोलवा, मित्र तुमचे बसले तिकडे. ते 2 मिनिटं थांबा. कंटेंटमध्ये कसं मनीष सर टायगर जास्त मग कथा करायला. मनीष सरांची गाडी 80 वर गेली स्वतःच बोलते. हो झालं ना? काय की पळतो. अजून कोणी यायचे आहेत का नाही ना? त्याला ते नाही, आपलं बस झालं. डन. सेन्सर लावलं. हो ते हे द्या. बंदूक कुठे आपले? बंदूक. बंदूक आणलाय? हा मग बंदूक आणलं, उडवलं पाहिजे ना, वाटलं पाहिजे ना. दिवस मग आठवणी आहे ते. पुढच्या वर्षी हाच व्हिडिओ बघितल्यानंतर रे अच्छा. आता ह्याच्यानंतर कधी घेणार ती पण आम्हाला तारीख सांगून ठेवा ना. ह्याच्यानंतर परत कुठली घेणार ती डेट आम्हाला सांगून ठेवा.
ते बघतच असतात ना. एकाने इकडे उभे राहा. परत एकदा खूप खूप शुभेच्छा भाऊ तुम्हाला सगळ्यांकडून ना. आणि आमच्या ग्रुपकडून पण तुम्हाला खूप शुभेच्छा माझ्याकडे दिलेल्या आहेत. त्यामुळे असेच पुढे जात राहा, असेच चांगल्या चांगल्या गाड्या. आणि आम्हाला एकदा फिरवा गाडीतून. चला गणपती बाप्पा. आता वाजलं. अभिनंदन अभिनंदन. 10 मधून 10 नंबर पार्टीचं बाबा ही गाडी चावी आलेली आहे. ठीक आहे भाऊ. दे ना सगळ्यांना पेढे. एक आठवण माझ्याकडून. हे पेढे सगळ्यांना द्या त्यांना. कुठे आहेत पेढे? मला दे. लाजतो काय लागेल. ते हवं तर आता तुम्ही हे करू शकता गाडीला खोलून. यांच्याकडे असेल डबल स्टिक. राहुल रोहन डबल सेट टेप आहे. त्यांना तिथे जायचं आहे पहिल्या फॅमिलीला घेऊन. हे सगळं दूर ठेवूया आपण. ते गाडीवर स्वामींचा फोटो. थोडा हात मागे सांभाळ. मस्त दिवस पण आहे छान. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. परफेक्ट लावा. तुझं स्वामींचं लक्ष सगळीकडे असतो, टेन्शन नाही. बरोबर लागलं तरी बरोबर परफेक्ट चालेल ना तिथे लावलं तर. ओके आहे ना. तिथे काय नाही. ते काय आहे हे? ते जाळे व्हेंटिलेटेड अच्छा. जाळे व्हेंटिलेशन आहे. मस्त छान. स्वामी आहेत संपलं. बसू शकतो मी गाडीत. पैसे दिलेले आहेत. आई ग भाऊ मी कधी बसलो नाही हो गाडीत. हा 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 भारी जबरदस्त हो. सॉलिड आहे. म्हणजे मला वाटतं गाडीमध्ये ना खूप दिवस झाले. मग थोडंसं हे करा ना गाडीत बसून. आपण एक काम आवाज करूया, दाखवा. आपण सगळे बसूया आणि एक आतून थोडंसं हा तेच बोलतोय. तर आवाज तर ऐकूया गाडीचा. हे 2 चॅनल त्यांची यांचे इंटरनॅशनल रिलीज सगळे इथे लोकं काहीच नाही. हे सगळे व्हिडिओ काढतात पण ते ह्या मार्केटमध्ये रिलीज नाही, आमच्याकडे पण आहेत ना एक. हार्ड आहे ना. नाही डायरेक्ट दुबईला जातात. ये. प्रूफ नाही राहिला काय ते गाडीमध्ये असं. हे भाई आज मी पुढे बसणार आहे. हा मस्त. पाय असे मोकळे ठेवले पाहिजे. लो फ्युल. अरे जाईल ना पेट्रोल पंपापर्यंत? नाही जाणार नाही. जाणार. हा तेच म्हणतोय. चेंबूर पर्यंत न्यायची गाडी. तुम्हाला सगळं माहित असेल ना हे? नाही इथं नाही? नाही, इथं बघायला लागेल. म्हणजे इनोवा मध्ये हे काय नाही होतं ना. नाही नो बेसिक. नमस्कार नमस्कार. तुम्ही आला नाही. व्हॉल्यूम आपण इथून कमी करू शकतो पूर्ण. हा. हे मध्ये जसं प्रेस केलं तर म्यूट वर जाईल तो डायरेक्ट. 90 वगैरे. एसी. सेटिंग मध्ये गेलात माझं 75 असेल. एसीचं तुम्हाला हे खेचायचं आहे फक्त. हा 90 आहे. एक मिनिट. EMI जास्त भरतात. म्हणून डायरेक्ट ते 90 KTM वरतीच बसतो ना तो. एक मिनिट. गाडी बिडीच्या भानगडीत जातात. वा
आता AC चालू आहे काय? नाही ना? नाही आता होतं ऑटोमॅटिक होत टाकला. निखिल भाऊ आपल्याला इथेच बुक करायची आहे पुढच्या वर्षी. मी व्हिडिओ बनवणार, तुम्ही कार घ्यायची. ते टाटावाले ते टाटा नाही, मारुतीच बोलतायत. मला त्यांनी सांगितलं, मला सजेशन त्यांचंच आहे. ठीक आहे म्हणून. पण मार्केटमध्ये आहे चांगलं आणि मस्त वाटतं बसल्यानंतर असं कम्फर्टेबल. मी कधी असं जास्त प्रवास नाही केला. काय बोलतो नितीन? काय बाईक पेक्षा म्हणजे कार ठीक आहे, कम्फर्टेबल आहे फॅमिलीसाठी, पण जी बाईकने फिरण्यात मजा आहे ती वेगळी आहे. ऍक्च्युली कसे आता आपण बाईकवर एवढे किलोमीटर लाख किलोमीटर फिरून झालोय, त्याच्यामुळे इथे बसल्यावर असं घुसमटल्यासारखं हा, वाटतं. exactly. की माझा जीव अडकलाय कुठे. नाही नाही, माझं पण सेम आहे. मी असं नाही. आजूबाजूचे वारे चेहऱ्याला लागत नाही ना तोपर्यंत तो नाही, आता feelच येत कसं नाही. यांना ती सवय आहे म्हणजे कार मधून प्रवास करायची. आपल्याला तेवढी नाही. म्हणजे आपण 550-800 किलोमीटर करू शकत नाही. जास्तीत जास्त 200 मी बसू शकतो, पण जास्त वेळ नाही. पण ती कशी साहेबांना तर सवय आहे, शेवटी साहेब आहेत ते. आणि गाडीमध्ये कसं दुसरं आपल्याला फिरवतोय. हा. इतके दम पे घुमने की मजा होती. मजा हो रे. अलग होती. कारण आम्ही आता लडाखला जाऊन आल्यानंतर अजून कॉन्फिडन्स झाला आम्हाला. काय गाडी फर्स्ट किधर पे घुसा सकते हैं. साहेबांना लडाखला जायचं आहे पुढच्या वर्षी. पण ती कार घेऊन नाही, KTM घेऊनच जा. KTM त्याच्यासाठी ठेवले. हा, नंतर हवी तर विका, पण पहिला लडाख करा. हे असं आहे बघ. हा, ही सीट पण भारी दिली त्यांनी, मस्त म्हणजे वर खाली जाते. वर खाली करू शकत सीट. हो. हा, हे पण छान केलंय. हे कोलॅप्सेबल स्टीअरिंग आहे ना, तुम्ही पुढे मागे घेऊ शकता. हा? मस्त. हा, हे खाली घेऊ शकता. टेलिस्कोपिक गाडी बाप आहे. काय काय जण चला मग आता बाहेर काढताय की आम्ही उतरूचे? काढून देणार. ते काढून देणार. मग आम्ही उतरी आहे. हे बाबा आता कुठे तुम्हाला फिरायला नाही, आता ते गाडी बाहेर घेऊन ते देणार काढून. झालं एवढंच. एवढीच मजा घ्या. नंतर पप्पांना सांग तुम्ही आधी फिरून या. हो, तुम्ही फॅमिलीला ना फिरून घेऊन या पहिलं, आणि नंतर आम्हाला घेऊन जावा जाऊया ना. कुठेतरी. हा, बरोबर ना हो? गाडी म्हणजे- पेट्रोलवर आहे, लक्षात ठेवा. CNG नाही का? मग ठीक आहे ना. आता एवढं हे बघा, एवढी मोठी कार घेतली आहे, पेट्रोलचा काय घेऊन बसलाय? ठीक आहे ना, बघू ना. जाण्याचं काय एवढं मोठं? मस्त की देवदर्शन करून येऊ. हा काय माझा विचार आहे घ्यायची, पण सध्या नाही. आम्हाला पण बोट दाखव ना कधी. सर, घेत जा. जी गिफ्ट आल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. हे बरं वाटलं आम्हाला, कार घेतली नवीन. आम्हाला पण काहीतरी फिरायला भेटेल. खाली आहे. आम्हाला पण व्हिडिओ टॅग करा प्लीज. हा, व्हिडिओ मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. काय नावाने? वंडर वी सिद्धेश म्हणून आहे. वंडर वी सिद्धेश. वंडर बी सिद्धे. हा, करायचं आहे का? थांबा. हे सोड. नाही हेल्मेट पकडा पाहिजे. हा हा, बोला सर. हो, विचारा मी. का अरे भरपूर पेढे आहेत, आम्ही एवढं काय. चालेल, ही मला तर बॅग बांधली पाहिजे. एक काम करा ना. हो, हेल्मेट ठेवा इथे भाऊ. हेल्मेट ठेवा इथे ठेवा. चला भेटू लवकर, काहीतरी प्लॅन करूया आपण. आणि असेच सगळ्यांनी व्हिडिओ बघत राहा. हो, हो. खूप मेहनत आहे. खूप मेहनत आहे. जेवढं व्हिडिओमध्ये स्क्रीनवर दिसतं त्याच्या पडद्यामागची मेहनत हा, ती तर महत्वाची आहे. ती ऍक्च्युली दिसत नाही कोणाला. बघू आता, आपली पब्लिक समजूतदार आहे. आपले नितीन भाऊंचे पण व्हिडिओ खूप छान असतात. आता लडाख करून आले ते पण बर्गमॅनवरती, स्कूटरवर. आम्ही तर बाईकवर गेलो, आमची बाईकवर जाऊन एवढी हालत खराब झाली, तर ह्या माणसाची काय हालत झाली असेल. त्यामुळे याला सॅल्यूट आहे. कारण मी पण एंटर राईड केलं, पण असं महाराष्ट्र बाहेर नाही गेलो. हा, KTM घेतल्यानंतर मग महाराष्ट्राच्या बाहेर गेलो. पण ठीक आहे, आता त्याला कम्फर्टेबल वाटते. पण ठीक आहे, पण आता मी तर बोलतो स्कूटर बाईकला ट्राय कर. आहे, सरप्राईज आहे सगळं. हा, मग ठीक आहे. कारण अजून धमाल येईल जरा व्हिडिओ बघायला. आता ठाकूर साहेबांसारखे राईड करतायत म्हणजे भाई आपल्याला तर हे आमचे तरुण रायडर. तरुण म्हणजे हे का इकडे बाजूला हे आमचे काय तरुण तरफदार रायडर. आम्ही जे घरी टीव्हीवर
युट्यूबवर बघतात ना, माझा उद्देश असा असतो की त्या लोकांनी आपल्यासोबत जॉईन करावं, कारण त्यांची पण स्वप्न हा. असतात की ह्या लेवलला येऊन फक्त ते घरी बघतात आपल्या वाईफ बरोबर, पोरांबरोबर. पण आता आपण अशा लोकांना हा. एकदम तयार केलेलं आहे. आणि आपण ॲक्च्युली आपण त्यांना बाहेर काढू शकतो, कारण खूप लोकांना फक्त बघत असतं कोण मला भेटू शकतो किंवा मला माझ्यासोबत जाऊ शकतो त्यांच्यासोबत. त्यामुळे आम्ही असे आहोत लोक की आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. मग चला आता पार्टीचं बघू आपण फोनवर कॉन्टॅक्ट. आल्याबद्दल धन्यवाद. पार्टी हा शब्द मी ऐकलेला नाही. आई शपथ पार्टी मजा आहे या शब्द. फक्त बाकी कोण नाही हो, मी मला एकट्याला घेऊन जावा ना, नंतर बाकीच्यांना घेऊन जावा. मी चाललंय ना. नाही तर जीपे करा, स्कॅनर पाठवतो. नाही पण खूप भारी वाटलं, कार एकदम बरं. फक्त आम्हाला एकदा फिरवायला घेऊन जा तरी, एक देवदर्शन करूया आपण. हा चला मग येऊया. चला मंडळी, टाटा बाय बाय. चला पुन्हा एकदा चला निघालो घरी थेट. ॲक्च्युली मागे जी बॅग आहे ना ती आम्ही मित्राला गिफ्ट घेतली आहे. गिफ्ट आपल्या मित्राचा बड्डे झालेला, तसं तो मित्र आम्हाला घेऊन चालला आहे त्याच्या गावी. तर सॉरी, मित्राचा आपल्या बाईकची डिलेवरी होती ना KTM, तर तो आम्हाला घेऊन चालला आहे ट्रीट द्यायला गावी. तर आम्ही त्याला गिफ्ट घेतली आहे, रायडिंग आपली ह्याची टेल बॅग घेतली आहे. तर ती आता इथेच घेतली रायडामध्ये, तर ती मागे बांधली आहे. तर म्हटलं ती त्याला द्यायची आज घरी जाऊन त्याला, कारण काय आम्ही तिकडे त्याला त्याच्या गावी घेऊन देऊ शकत नाही, कारण एवढी मोठी आहे. ते म्हटलं आज त्याच्या घरीच देऊ. आता मला ट्रॅफिक किती भेटेल काय सांगू शकत नाही, पण इथून बाहेर पडलं पाहिजे पटापट. चलो 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 चलो. ॲक्च्युली राजेश भाऊ खूप हौशी कलाकार आहे, कारण त्यांना ना राईड करायला खूप आवडते. फक्त कार आता कारण ते ॲक्च्युली पहिली पण त्यांच्याकडे कार होती, इनोवा होती, पण इनोवा काहीतरी खूप वर्ष चालवली त्यांनी. त्यानंतर म्हणून त्यांनी म्हटलं आता एकदाच घेतो. तर फॅमिलीसाठी त्यांना बेस्ट आहे, कारण ते गावी मोस्टली जाताना ना कारमधूनच जातात फॅमिलीला घेऊन. तर बाईकचं रिक्स घेत नाही ते. त्यामुळे बाईकने फक्त काय त्यांना संडे राईड किंवा इथल्या इथे जर फिरायचं असेल तर ते फक्त बाईक काढतात. पण कार ही पाहिजेच फॅमिलीसाठी. फक्त काय भरपूर लोक पार्किंगमुळे घेत नाहीत, काही लोक बजेट. भरपूर लोकांचं स्वप्न असतं की आपल्याकडे कार पण पाहिजे, जशी बाईक आहे तशी कार पण पाहिजे. पण सगळं शक्य होत नाही, कारण सध्या एवढी महागाई आहे. त्यात कारण आपले जे जॉब आहेत ते जॉबवर आपलं कधी पगारवाढ तशी होत नाहीत, त्यामुळे आपण खूप मागे आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं शिक्षण. जर तेव्हा शिकलो असतो चांगलं, काहीतरी आपल्याकडे डिग्री पाहिजे, कोर्स पाहिजे, तर कुठेतरी चांगला जॉब मिळू शकतो. पण आता हे पण आहे, चांगले जॉब, आपलं चांगलं शिक्षण, डिग्री करून पण भरपूर लोक अजून रखडली आहेत. काय करायचं? तर स्वतःचा धंदा, बिझनेस, काहीतरी बिझनेस छोटा मोठा असू दे का, पण स्वतःचा पाहिजे. अभी थोडा ट्रॅफिक मिलेगा आपण को. हे बघा आता हे काम चालू असल्यामुळे थोडंसं जाम भेटतं, नाही तर पहिलं एवढं पॅक नव्हतं कधी. इथून पण गाड्या चालल्यात बघा सर्व्हिस रोडने पण. तरी नशीब पावसाने खूप मेहरबानी केली आहे, नाहीतर हालत खराब केली असते त्याने. मग परत थांबा, रेनकोट घाला, बाकी काय ना. गोप्रो भिजला तर प्रॉब्लेम, बाकी काय नाही. बूट वगैरे शूज भिजले तर काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. तर आता थेट जायचं आहे आपल्या मित्राच्या इथे, कारण मित्राचं जो ऑफिस आहे ते आपल्या डोंबिवली स्टेशनलाच आहे. तर त्याला एक सरप्राईज गिफ्ट द्यायची आहे आणि तिथून मग आपल्याला आपला व्लॉग संपवायचा आहे. तर आपले 2 आता मित्र भेटणार आहेत आपल्याला आपल्या मुंब्रा टोलनाकाच्या इकडे. जो जुना टोलनाका होता तो आता तोडला, तर तिकडे चहाचे टपरे झालेत आता. तिकडे भरपूर लोक थांबतात. तर मी म्हटलं तिथेच थांबा, बेस्ट आहे जागा. मी म्हटलं ट्रॅफिक नसेल तर मी 15 मिनटात पोचेन. चलो भाई चलो भाई चलो. लेफ्ट साईडने पण टाकायला नको, लेफ्ट साईडने पण गाड्या धावतात. बाईकला थोडीशी जागा ठेवत नाही अजिबात. चल बाबा, नंतर गप्पा मार. शिट, असं वाटतं की तिकडून काढलेली बरी होती सर्व्हिस रोडने. आई शपथ, ट्रॅफिकने हालत खराब करून टाकली यार. शी, कंटाळलो मी. अरे पाऊस पण त्याच्यात येतोय परत. बाबा थांब जरा ट्रॅफिक कमी होऊ दे, नंतर ये काय तो कोसळ. शी,
लेफ्ट साईडला पण जागा ठेवत नाही आहेत. बघ किती कमी जागा आहे. काम रे कसं मारता बघ. शी, नाहूर सोडायला भेटलं पाहिजे. एकदा नाहूर सोडलं ना की परत पुढे टेन्शन आहेत. पुढे असणार जाम ठाण्याला. हो 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 हो. आला आला पाऊस आला. आता थांबलंच पाहिजे. रेनकोट घातला पाहिजे, नाही तर काय होईल, एक तर सर्दीला सुरुवात होते आणि भिजलो तर लगेच सर्दी पकडेल मला. तसं थांबून रेनकोट घातलेला परवडेल आणि कॅमेरा काढला तरी पण परवडेल. पण कॅमेरा आपल्याकडे एकुलता एक आहे. इथे थांबूया. लेफ्ट साईडला थांबू, लेफ्ट साईडला थांबू. पुढे तर काय ढग भरलेले दिसत नाही, पण पावसाचा भरोसा नाही आहे. थांब रे बाबा जरा. सदा लेफ्ट साईडचं देतो इंडिकेटर तरी पॅक पॅक करतोय. बस इथे थांबूया भाई. इथे इधर रुकने का, कुछ भी करके इधर रुकने का. 8 वाजले आणि डोंबिवलीला एकदाचा पोचलो. मानकुलीला एवढं ट्रॅफिक, हालत खराब हालत खराब झाली. म्हणून म्हटलं बाईक ठेवली घरी. आदर्शच्या गाडी घेणे चाललो आहे आता. आपण मित्राच्या ऑफिसच्या इथे, मित्राचं जे ऑफिस आहे ते पली इंचला आहे आणि तिकडे त्याला गिफ्ट द्यायचं आहे जे आम्ही घेतलं आहे ते. आणि गिफ्ट जे आहे ती स्टोरी अशी आहे की आम्हाला तो पार्टी द्यायला घेऊन चालला आहे आपल्या गावी. तर त्याला काहीतरी दिलं पाहिजे, एवढा खर्च करणार, म्हणून आम्ही त्याला एक गिफ्ट छान घेतली आहे आणि त्याला यूजफुल आहे अशी टेल बॅग घेतलेली आहे सुंदर अशी. आणि त्याला माहीत नाही आम्ही द्यायला चाललो आहे ते. तर आता मंदार येतो आहे. जे पण आपण कल्याण डोंबिवलीमध्ये आहे ते आपण जाणार आहोत. बाकी सगळे मुंबई साईडला आहेत. तर बाकी सगळे आपल्याला शनिवारी भेटणार. शनिवारी रविवार धमाल आहे मस्त की त्याच्या गावी. तो कुठला गाव तो तुम्हाला समजेल नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर पहिला त्याला जाऊन भेटू, जरा सरप्राईज देऊ जरा. तो आला आहे इथून वर गेलेला. ऐक एक काम करा का नाही, व्हिडिओ कॉल करा. हां पहिल्यांदा दाखव. इथे ठेवून दे बाईकच्या इथे आतमध्ये. आमच्याकडे कसं आहे, जो मित्र म्हणजे पार्टी देईल त्याला आम्ही गिफ्ट देणार, चांगलं गिफ्ट असं ठरलेलं आहे. त्यामुळे आपला हा मित्र आहे तो आम्हाला घेऊन चालला गावाला. म्हटलं आधी पहिली पार्टी द्यायच्या अगोदरच म्हटलं गिफ्ट देऊया त्याला, नंतर पार्टी घेऊ. आता इथे ह्या बिल्डिंगमध्ये कुठेतरी आहे, माहीत नाही आता कुठून बाहेर पडतो काय कळत नाही. त्यांना सांगा मी गिफ्ट द्यायला आलो आहे म्हणून. काही कोणाला पण भेटायला वाटतं ना पण. ना इकडे काय म्हणतात साईडला होतं ना साहेबांना दाखवूया. हा 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 सगळे जमा करून आलाय काय सगळे भाई. आता फील आला पाहिजे ना पार्टीचा. पब्लिक पण आहे बघ भाई, पब्लिक पण आहे. उन्हात बसले ते सूर्यावर गेले. अरे या इकडे आपला भाऊ आम्हाला घेऊन चाललाय गावी. कशासाठी? ती बाईकची पार्टी द्यायला. पण म्हटलं पार्टी द्यायच्या अगोदर भावाला आपण खुश केलं पाहिजे. म्हणजे आम्ही जे चाललोय ना, एक भेटवस्तू आम्ही घेतलेली आहे. अरे वा. त्यासाठी आम्ही खास इथे आलोय वेळात वेळ. काय म्हटलं पार्टीच्या अगोदर भेटवस्तू दिली पाहिजे. काय भाई, पार्टीला वेगळे सगळे देतात पण पार्टीच्या अगोदर आम्ही देऊया. म्हणून मी जाऊन कुर्ल्यावरून घेऊन आलोय ती वस्तू खास मित्रासाठी. आणि डायरेक्ट इथे आलो, घरी गेलो, सगळं ठेवलं सामान, वस्तू घेतली आणि इकडे आलो. पहिली ही तुमची वस्तू घ्या. हे मला लदाखला जाताना दिलेलं भाई. हां ही भेटवस्तू नाही, त्यांची लदाखला जाताना दिलेलं. आणि भेटवस्तू हे भाई द्या, तुम्ही दोघांनी द्या, सगळ्यांच्या सहमस्तेने द्या. हां सगळ्यांनी बघा. कॉलवर आहे तुम्ही सगळ्यांनी हात लाव बाबा, हात लाव तू पण, हात लाव. अरे हात तर लाव भाई, खोलून. हा ब्रँड बघ रायडा म्हणजे विषय संपला भाई. खोलून बघ ना लगेच हवं तर. असं नसतं भाई. आमचं ठरलेलं आहे आम्हाला जो पार्टी देईल त्याला चांगली भेट वस्तू द्यायची की लाईफ टाईम लक्षात राहील अशी. ना प्रॉब्लेम होते. कपडे 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 ठेवायला जागा नाही, बॅग नाही. ती सोड भाई, ते खोलून तर बघ. तशी पण नाही, तुला जी पाहिजे ती नाही आहे, वेगळी आहे वेगळी. मग बाबा हा बघ, देताना असं द्यायचं. बघ तर बघ पहिला. मला तर महिन्याला तर गाड्या घ्यायला लागतील. हा भाई आता हे तुला एक टेन्शन नाही, डायरेक्ट भारी वाटते परफेक्ट साईज आहे. परफेक्ट साईज. हां आणि त्याची त्या सीटला परफेक्ट बसणारी आहे ती. आणि जास्त पण ती मोठी उपयोग नाही. ही त्याच्यात तुझ्या ना 8 दिवसाचे कपडे आरामात राहू शकतात.
आरामात 8 दिवसासाठी मला सोडलं पाहिजे घरून. सोडणार ना आता आता हवं तर ह्याच ह्याला वापर ना आता गावाला जाताना बाई गावाला जातानाच वापर ना नव्हते ना तुझ्याकडे. वॉटरप्रूफ आहे सगळं आहे वॉटरप्रूफ कवर आहे बेस्ट आहे बेस्ट बाई. मग झालं की नाही बाई थँक्यू पुन्हा एकदा तुम्हाला. सगळ्यांना थँक्यू ते तिकडे थँक्यू तिकडे आता नाही थँक्यू डायरेक्ट जाग्यावरती चला आता अशा प्रकारे हा व्हिडिओ इथे संपवतोय खूप घाई गडबड झाले आता साहेबांनी जर चहा पाजली तर चहा पिणार आणि थेट आम्ही घरी जाणार त्यामुळे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा परत भेटूया लवकरच कारण जायचं आहे याच्या गावाला मजा येईल खूप धमाल आहे तर प्लीज कमेंट करून लाईक करा बाय बाय